आजच्या सत्ता संघर्षाच्या निकालावर आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः आमदार नितीन देशमुख आहेत. आजचा जो निकाल लागला, काय प्रतिक्रिया आहे? आजचा निकाल नार्वेकरांनी एवढा सुंदर दिला, एवढा चांगला दिला की त्याचा आदर्श घेण्याजोगता तो निकाल आहे. त्याला तर मी म्हणतो की देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टाचं त्याला जज बनावं, म्हणजे देशाचे चांगले चांगले निकाल नार्वेकर देतील. म्हणून केंद्र सरकारनं कायद्यात बदल करा आणि नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाचं जज बनावं, म्हणजे एक आदर्श निर्माण या देशात होऊन जाईल. फार उपरोधिक बोलताय. सकाळी बोलले होते तुम्ही की त्यांची नार्को टेस्ट करा. तुम्हाला निकालाची अपेक्षा होती असं येईल म्हणून? अरे गद्यानं गद्यासारखा निकाल दिला हे अपेक्षितच होतं. पुढची काय रणनीती असेल आता? पक्षप्रमुख ठरवतील. या निकालानंतर शिवसेनेचं पुढचं भविष्य जे आहे उद्धव ठाकरे गटाचं, हे भविष्याबद्दल काय आता लोकांमध्ये चर्चा सुरू झालेल्या, राजकीय नेत्यांमध्ये विशेषतः, तुम्हाला काय वाटतं? ह्या निकालाचा भविष्याचा काही संबंध नाही. उद्धव साहेबांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे, त्यांचंच भविष्य खराब आहे. कारण की निवडणुकीमध्ये खरं भवितव्य निवडणुकीमध्ये बाहेर येईल. 2-4-6 महिने तसे 8-9 महिने विधानसभेच्या निवडणुकीला बाकी आहे. आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत हे तुम्हाला 40 आमदार कुठंच दिसणार नाहीत. एकनाथ शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये म्हटलं होतं 40मधला एकही आमदार पडला तर मी शेतात काम करायला जाईल. त्या शब्दावर त्यांनी ठाम राहावं. निकालाचं पूर्ण लिखाण जे आहे, जरी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं, तुम्ही सकाळी बोलले होते की याची स्क्रिप्ट जी आहे पूर्ण ती भाजपने लिहिली आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखं वाटतं? हे सर्व जे षड्यंत्र सर्व रचलेलं आहे भाजपनेच रचलेलं आहे. भाजप सर्व घडू राहिली, भाजपच लिहू राहिली. नार्वेकरांनी फक्त वाचन केलं, तोही भाजपचाच आहे. गद्यापासून काय अपेक्षा होती? गद्यापासून गद्यासारखा निकाल गद्यानं दिला. तुम्ही मुंबईला जाणार असं समजलं, सर्व आमदारांना बोलवलं मुंबईत? नाही, मी माझ्या व्यक्तीच्या कामाने चाललो. अद्यापर्यंत तसे काही निरोप तर सध्या आम्हाला मिळाले नाहीत. बरं, आजच्या निकालानंतर आणखी त्वेषानं, आणखी जोमानं काम करणार आणि पुढचं म्हणजे जे भविष्य आहे तुमच्या गटाचं, तुमच्या पक्षाचं जे आहे, ते कसं पाहता तुम्ही? आम्ही तर सुरुवातीपासून जोमानंच काम करू आलो. पक्षप्रमुखासह सर्व लोक सुरुवातीपासून, आजच नाही, सत्तांतरण झालं, बदल झाला, पक्ष तिकडे गेला म्हणून पक्षप्रमुख काही बाहेर पडाले का शिवसैनिक बाहेर प्रचारासाठी बाहेर निघाले. सुरुवातीपासून पक्षप्रमुखच ह्या महाराष्ट्रात पक्षाच्या सभा घेत आल्या. कधी पक्षाच्या प्रचारासाठी हे जे लोक गेले 40, ह्या लोकांनी कधी पक्षासाठी कुठं सभा घेतल्या नाहीत. राहिला शिंदेसाहेबाचा प्रश्न, तर शिंदेसाहेब त्या अकोला जिल्ह्यात कधी आले नाही, विदर्भात कधी प्रचाराला आले नाहीत. जे काही पक्षासाठी केलं असेल, जीवाचं रान केलं असेल, ते पक्षप्रमुखांनीच केलं. आदित्य साहेबांनी केलं, उद्धव साहेबांनी केलं, बाळासाहेबांनी केलं. शेवटचा प्रश्न विचारतो. आजच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची जी सहानुभूती आहे ती आणखी वाढेल असं वाटते का तुम्हाला? सहानुभूती सुरुवातीला होती, आताही ह्या शेवटपर्यंत राहील. मतात रूपांतर होईल का? मतात निश्चितपणे रूपांतर होईल. सर्व महाराष्ट्रातला मराठी माणूस, हिंदुत्वाच्या विचाराचा माणूस हा उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पक्ष हा उद्धव साहेबांनीच उभा केलेला पक्ष आहे. लोक चिन्हामागं नसतात, लोक नेतृत्वामागं असतात. नेतृत्व हे उद्धव साहेबांचं आहे, बाळासाहेबांच्या घरातलं आहे. त्या घराण्याच्या मागं महाराष्ट्रातली जनता आहे. चिन्हाच्या मागं, नावामागं नव्हतं. नाव चिन्ह कोणा निर्माण केलं? ठाकरे घराण्याने निर्माण केलं. त्या घराण्याच्या पाठीशी महाराष्ट्रातला मराठी माणूस हिंदुत्वाचा माणूस आहे. चिन्हाच्या पक्षाच्या मागं नाही, ठाकरे घराण्यांच्या मागं आहे. आमच्यासाठी चिन्ह ठाकरे, पक्ष ठाकरे, आमची निष्ठा ठाकरे. ह्या महाराष्ट्रातल्या सर्व मराठी माणसाचं, हिंदुत्व माणसाची निष्ठा ठाकरे, चिन्ह ठाकरे आणि पक्षसुद्धा ठाकरे. आज फक्त अध्यक्षांनी निकाल दिला. पुढचा निकाल जो आहे महाराष्ट्राचा, ती महाराष्ट्राची जनताच लावेल आणि परत शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे यांचे दिवस परत महाराष्ट्रात चांगले येतील असा आशावाद आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केला आहे. उमेश रोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.